पोलीस भरतीला आले आणि अंडरवेअरमध्ये सापडलं असं काही. 4 पोरं ताब्यात. भयंकर प्रकार. आत असं पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली. लाईट चमकली आणि असं काही दिसलं की मैदानावर उभ्या असलेल्या अधिकाऱ्यांनाही क्षणभर काय करावं ते सुचेनासं झालं. त्या दिवशी सकाळपासूनच मैदानावर प्रचंड गर्दी होती. अनेक तरुण पोलीस होण्याचं स्वप्न घेऊन तिथे आले होते. काही जण रात्रीपासूनच मैदानावर थांबले होते. कोणीतरी धावण्याचा सराव करत होता, कोणीतरी स्ट्रेचिंग करत होता. वातावरणात उत्साह होता, पण त्या उत्साहामागे ताणही होता. कारण एकदा चाचणी सुरू झाली की प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो. मैदानावर अधिकाऱ्यांची नजर सतत उमेदवारांवर होती. प्रत्येकाची हालचाल बारकाईने पाहिली जात होती. काही जण आत्मविश्वासाने उभे होते, तर काहींच्या चेहऱ्यावर ताण स्पष्ट दिसत होता. धावण्याच्या चाचण्या सुरू होणार होत्या आणि उमेदवार आपापल्या रांगेत उभे होते. याचवेळी काही तरुण अधिकाऱ्यांच्या नजरेत भरले. त्यांची हालचाल थोडी वेगळी वाटत होती. ते वारंवार इकडे तिकडे पाहत होते, जणू काहीतरी लपवण्याचा प्रयत्न ते करत होते. सुरुवातीला अधिकाऱ्यांनी त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही, पण काही मिनिटांनी पुन्हा त्यांच्याकडे नजर गेली तेव्हा संशय अधिक वाढला. चाचणी सुरू झाली, शिट्टी वाजली आणि उमेदवार मैदानावर धावू लागले. प्रत्येकजण पूर्ण ताकदीने पळत होता, पण त्या काही मुलांची धावण्याची शैली विचित्र वाटत होती. ते जरा जास्तच तणावात दिसत होते, जणू काहीतरी होणार आहे अशी त्यांची घाई होती. धावण्याच्या फेऱ्या पूर्ण होत असताना अधिकाऱ्यांपैकी एकाने दुसऱ्याला इशारा केला. त्याच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होते. थोडं लक्ष ठेवा असं संकेत त्याने दिला, कारण त्या मुलांची वागणूक साधी नव्हती. चाचणी संपल्यानंतर उमेदवारांना बाजूला उभं करण्यात आलं. काही जण दमून बसले होते, काही जण पाणी पित होते, पण त्या 4 मुलांच्या चेहऱ्यावर वेगळीच घाई दिसत होती. ते एकमेकांशी कुजबुजत होते. अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे पुन्हा पाहिलं. आता संशय जवळपास खात्रीत बदलत होता, त्यामुळे त्यांना बाजूला बोलावण्यात आलं. सुरुवातीला ती मुलं थोडे घाबरलेले दिसले, पण त्यांनी काही चुकीचं नसल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला. पण अधिकाऱ्यांना त्यांच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता, कारण त्यांच्या शरीराच्या हालचालीत एक विचित्र बेचैनी होती. जणू काहीतरी लपवलेलं आहे आणि ते सापडू नये अशी त्यांची धडपड सुरू होती. त्यामुळे पोलिसांनी त्यांची तपासणी करायला सुरुवात केली. मैदानाच्या एका बाजूला त्यांना नेण्यात आलं. बाकीचे उमेदवार दुरून हे सगळं पाहत होते. सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न होता, नेमकं काय चाललंय. तपासणी सुरू झाली. सुरुवातीला काही विशेष सापडलं नाही, पण अधिकाऱ्यांची नजर अजूनही सावध होती. त्यांना वाटत होतं की काहीतरी आहे जे अजून समोर आलेलं नाही. तपासणी पुढे चालू ठेवण्यात आली. त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा ताण आता स्पष्ट दिसत होता. ते शांत राहण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यांचा आत्मविश्वास ढासळलेला दिसत होता. अचानक एक अधिकारी थबकला. त्याच्या हाताला काहीतरी कठीण वस्तू आली. त्याने लगेच इतर अधिकाऱ्यांना संकेत दिला. त्या क्षणी सगळ्यांचे डोळे त्याच्याकडे वळले. पुढच्या काही सेकंदात जे दिसलं ते पाहून अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या, कारण अशी अपेक्षा कोणालाच नव्हती. मैदानावर उपस्थित असलेल्या काही कर्मचाऱ्यांनाही हे पाहून धक्का बसला. तपासणी अधिक बारकाईने करण्यात आली आणि जसं जसं पुढे पाहिलं गेलं तसं तसं चित्र अधिक स्पष्ट होत गेलं की काहीतरी गंभीर घडल्याचं आता स्पष्ट आहे. आता त्या 4 मुलांना लगेच बाजूला बसवण्यात आलं. अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी प्रश्नोत्तरं सुरू केली. सुरुवातीला ते काहीच बोलायला तयार नव्हते, पण परिस्थिती पाहता त्यांचं मौन जास्त वेळ टिकू शकलं नाही. मैदानावरची चर्चा आता वेगाने पसरू लागली होती. काय झालं, कशासाठी पकडलं, असे प्रश्न सगळीकडून ऐकू येत होते, पण अधिकाऱ्यांनी कुणालाही जवळ येऊ दिलं नाही. काही वेळातच वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही तिथे ते पोहोचले. त्यांनी परिस्थिती समजून घेतली आणि पुन्हा एकदा तपासणी केली. आता मात्र गोष्ट पूर्णपणे स्पष्ट झाली. त्या मुलांनी भरतीत यश मिळवण्यासाठी एक असा मार्ग निवडला होता जो पूर्णपणे चुकीचा होता. त्यांनी आपल्या शारीरिक क्षमतेला कृत्रिमरित्या वाढवण्याचा प्रयत्न केला होता. हे ऐकून तिथे उपस्थित असलेले अनेक उमेदवार हादरले, कारण पोलीस बनण्याचं स्वप्न घेऊन आलेल्या लोकांनीच अशा प्रकारे फसवणुकीचा मार्ग निवडला. हे धक्कादायक होतं. अधिकाऱ्यांनी लगेच कारवाई सुरू केली. त्या 4 मुलांना मैदानाबाहेर नेण्यात आलं. बाकीचे उमेदवार हे सगळं शांतपणे पाहत होते. आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न होता की त्यांनी नेमकं काय लपवलं होतं. काही वेळानंतर जे उघड झालं ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला, कारण त्या मुलांनी आपल्या अंडरवेअरमध्ये लपवून ठेवली होती उत्तेजक औषधांची इंजेक्शन वापरून शारीरिक ताकद वाढवून चाचणी पास होण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पण अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे त्यांचा हा डाव उघडकीस आला आणि शेवटी त्या 4ही मुलांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. आणि पोलीस भरतीच्या मैदानावर घडलेला हा प्रकार अनेकांसाठी मोठा धडा ठरला.